अरे म्हटलं की सारी कार्य सगळे लपले जातात असं झालंय. फौजदार साहेब, आता या विषयावर बोलायची वेळच नाही. तो सत्य सापडेल पाहिजे. अहो त्या शेजारच्या 4 गावात 10 दरोडे पडले. उद्या माझ्याच वाड्यावर काय पडणार नाही? अहो त्या भागूचीला गोळ्या झाडल्या, उद्या माझ्यावर काय झाडणार नाही? असं मुद्द्याचं बोला. पण तुम्हास काही माहिती असेल तर सांगा. या पोलीस खात्याला फक्त धागा सापडला पाहिजे, सुतावरून आम्ही स्वर्ग गाठो. फौजदार साहेब, अहो पेशंटनं मला ताप आलाय म्हणून सांगून त्या डॉक्टरची लायकी नाही कळत. अहो त्या डॉक्टरनं तपासून बघूनच सांगाय पाहिजे त्याला. कळतंय मग सर, नाही तुम्ही मदत केली तर मला. अहो तसं समजू नका. अहो आम्हाला आमच्या जनतेची काय काळजी आहे का नाही? समजा आयुष्य गेलं परमेश्वराच्या भक्तीत आणि समाजसेवेत. साहेब, तो विठोबा आरण्याच्या जंगलात मला दिसला होता. त्या जंगलात तर सत्य नसेल. अरे त्याच्याशिवाय ती म्हातारे तिकडे कशाला जाईल रे मारायला? नक्की साहेब, त्यो सत्या त्या आरण्याच्या डोंगरात लपलाय, त्याला घेरा. एवढं सोपं नाही. खात्री करतो आणि मग ठरवतो. माझ्या सुद्धा कानावरती ही बातमी आलेली आहे. पण ही लोक सारखी जागा बदलत असतात. उगीच सरकारी शक्ती खर्ची पडायची. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा. आणि मी पण मग माझ्याच पद्धतीनं बघतो की. फक्त कायदा हातात घेऊ नका. चला.